यशवंतराव मारुती पाटील वन्हाळेकर, राहणार परडवाडी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। माझे वडील 85 ते 90 वर्षाच्या दरम्यानचे आहेत आणि त्यांच्यासाठी मी शुगरच्या गोळ्या घेण्यासाठी इथं आलो होतो। शनिवारी आलो आणि दुपारी 1:15 ते 1:30च्या दरम्यान ते एक्सपायर झालेल्या त्यांनी टॅबलेट दिल्या डिसेंबर 2025च्या। आणि मी त्याप्रमाणे घरी गेलो। घरी गेल्यानंतर माझ्या मुलगी MBBS झालेली आहे। माझ्या मुलीने सांगितल्यानंतर मी मग प्रशासनाला म्हणजे आयुक्त कार्यालयाला मेल केला या संदर्भामध्ये आणि मग या नांदेडच्या ऑफिसलाही मेल केला। याप्रमाणे मी तक्रार केलेली आहे। कोणत्या गोळ्या होत्या ती? शुगरच्या आहे। त्याच्यासाठी घेऊन गेलो होतो इथं तोष्णीवाल मेडिकलवरून। नंतर काय औषध पण मिळते का? मी ते एक्सपायर्ड गोळ्या असल्याने मी मेल केलेला आहे। म्हणजे चुकीच्या गोळ्या, म्हणजे एक्सपायरी झालेल्या, जे तारीख संपलेल्या गोळ्या दिल्या म्हणून मी मेल केलेला आहे। आज पण त्या गोळ्या घेण्यासाठी आल्या होत्या। हो, आज माननीय इथले जे सहाय्यक आयुक्त राठोड साहेब आहेत त्यांनी माझ्या पाठीमागे होते। मग मी समोर येऊन गोळ्या घेण्यासाठी आलो आणि त्यांना तीच गोळ्यांची मागणी केली आणि तीच त्यांनी मागच्याच अजून तारीख संपलेल्याच गोळ्या दिलेल्या होत्या। बरं, हा मेल कधी टाकला होता तुम्ही? मी शनिवारी म्हणजे 13 तारखेला तो रिप्लाय आला? रिप्लाय संबंधित कार्यालयाशी म्हणजे कार्यालयाकडे पाठवलं म्हणून रिप्लाय आला। झोपात एक्सपायरी तारीख दिलेली गोळ्या काय होतं? आता ते जे डॉक्टरांना आपण विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की त्याच्यात काही उद्भवू शकते, म्हणजे एखाद्या वेळेस जीवालाही हानी होऊ शकते किंवा ते एक्सपायरी म्हणजे तारीख संपलेल्या गोळ्या म्हटल्यानंतर विषय संपला नसेल। बरं, आता तुमची मागणी काय आहे, म्हणजे म्हणणं काय आहे? नाही, माझं म्हणणं काही नाही। एक्सपायर्ड गोळ्या विकू नये, कोणत्याही मेडिकल स्टोअरने ठेवू नये व जनतेने एक्सपायर्ड झालेत का काय झालेत त्या पॉकेटवरती पाहावं या मताचा मी आहे। तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळेच मलाही धाडस झालं, कारण त्यांना मी 2007 पासून ओळखतोय। ते देगलूरला उपविभागीय जिल्हाधिकारी असिस्टंट कलेक्टर म्हणून होते। त्यावेळेस वाळूच्या संदर्भामध्ये आमची वाळू माफियांना मी त्यांना साहेबांच्याकडे हे करून दिलेलं होतं आणि त्यामुळे मला म्हणजे मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये चांगलं काम आहे त्यांचं। असंच ते आपण तुकाराम महाराज बघितला नाही, परंतु प्रत्यक्षात तुकाराम महाराज प्रत्यक्ष आम्ही पांडुरंग बघितला या तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून, एवढं मात्र नक्की आहे।